नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. नमस्कार. आज आपण काय म्हणतात त्याला एका विशेष ग्रंथाच्या आधारावर ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचा सखोल अभ्यास करणार आहोत. हो, ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या मूळ ओव्या आहेतच, पण त्यावरचं हे भाष्य आपल्याला त्याचा अर्थ उलगडून दाखवतं. म्हणजे मूळ ज्ञानेश्वरी थोडी समजायला कठीण वाटू शकते, तर हे भाष्य एक प्रकारे मदत करतं आपल्याला. अगदी. मूळ ओव्यांचा गाभा काय आहे, त्याचा संदर्भ काय, त्यातला खोलवरचा अर्थ काय, हे समजायला या भाषेची खूप मदत होते. आणि आजच्या आपल्या या विश्लेषणामध्ये किंवा चर्चेमध्ये म्हणा हवं तर आपलं उद्दिष्ट काय आहे, तर पहिल्या अध्यायातल्या मुख्य संकल्पना समजून घेणं. हो, सुरुवातीला जे मंगलाचरण आहे म्हणजे गणेश आणि सरस्वती वंदन, मग महाभारताचं महत्त्व का सांगितलंय, आणि अर्थातच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्जुनाची ती कुरुक्षेत्रावरची अवस्था. हो, ती जी मानसिक घालमेल आहे, त्याची युद्धाबद्दलचा संभ्रम आहे, त्यावर आपण जरा जास्त लक्ष देऊया. बरोबर. ज्ञानेश्वरांनी अर्जुनाच्या त्या विषादाचं जे विश्लेषण केलंय ते श्रोत्यांपर्यंत पोहोचावं, हा आपला प्रयत्न राहील. पहिल्या अध्यायाची दिशा त्यामुळे स्पष्ट होईल. उत्तम. चला तर मग सुरुवात करूया मंगलाचरणाने. ओवी 1 ते 27. पहिलीच ओवी किती गहन आहे बघा. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. यातले ते आद्य आणि स्वसंवेद्य शब्द यांचं काय विशेष महत्व आहे? आद्य म्हणजे फक्त भूतकाळातली सुरुवात नाही बरं का, तो नित्य वर्तमान आहे. आणि स्वसंवेद्य म्हणजे जो स्वतःच स्वतःला जाणतो. अच्छा, म्हणजे त्याला दुसऱ्या कुठल्या प्रमाणाची गरज नाही. अगदी. ज्ञानेश्वर इथे या ओंकार स्वरूप स्वसंवेद्य आत्मरूपाला म्हणजेच त्यांचे गुरु निवृत्तीनाथ यांना वंदन करतायत. गुरु आणि परमतत्व यातलं अद्वैत इथे दिसतं. आणि मग पुढे श्री गणेशाचं वर्णन येतं, म्हणजे ओवी 2 पासून ते 20 पर्यंत. पण ते फक्त मूर्तीचं वर्णन नाही असं वाटतं. नाहीच. ज्ञानेश्वर तर ज्ञानाचं जे काही सगळं विश्व आहे ना, त्यालाच गणेश रूपात पाहतात. म्हणजे कसं? ते म्हणतात संपूर्ण वेद म्हणजे शब्दब्रह्म हीच गणेशाची सुंदर मूर्ती आहे. अरे वा. स्मृती हे त्याचे अवयव आहेत. पुराणे म्हणजे अंगावरचे अलंकार. त्यात सिद्धांतरूपी रत्न जडवली आहेत. काय विलक्षण कल्पना आहे. म्हणजे हे फक्त साहित्यिक वर्णन नाहीये. नाही, यामागे मोठं तत्वज्ञान आहे. ज्ञानेश्वर काय सुचवतायत की ज्ञानाच्या सगळ्या शाखा वेद, स्मृती, पुराण आणि 6 दर्शन न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, मीमांसा, वेदांत ही सगळी. हो, ही सगळी गणेशाचीच रूप आहेत, त्याचीच अभिव्यक्ती आहेत. म्हणजे तर्क हातातला परशु, वेदांत म्हणजे मोदक. बरोबर. विवेक ही सरळ सोंड, संवाद हे शुभ्र दात. म्हणजे बघा, ज्ञानाचे सगळे प्रकार आणि विचार पद्धती एकाच विराट चेतनेचे भाग आहेत. म्हणजे गणेशाचं स्तवन म्हणजे एका अर्थी संपूर्ण भारतीय ज्ञानपरंपरेचं एक एकत्रीकरणच आहे. अगदी. ज्ञानाच्या एकत्वाचा आणि समग्रतेचा सिद्धांत ते इथे मांडतायत. आणि मग लगेच ओवी 21 मध्ये सरस्वतीला वंदन. तिला अभिनव वाग्विलासिनी म्हटलंय. हो, अभिनव म्हणजे काहीतरी नवीन. ज्ञानेश्वरीतलं जे काव्य आणि तत्वज्ञानाचा सुरेख संगम आहे ना, तीच ही अभिनवता. अच्छा. आणि ती केवळ वाणीची नाही, तर व्यवहार चातुर्याची आणि कलेची पण स्वामिनी आहे. अगदी. आणि यानंतर लगेच गुरुमहिमा सुरू होतो. ओवी 22 ते 27. इथे ज्ञानेश्वर एकदम स्पष्ट सांगतात की त्यांना हे सगळं ज्ञान, ही प्रतिभा, ही केवळ सद्गुरूंच्या कृपेमुळे मिळाली आहे. हो, आणि त्यामुळे ते पूर्ण काम झाले आहेत. पूर्ण काम म्हणजे ज्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत अशी अवस्था. बरोबर. गुरुकृपेचं सामर्थ्य ते सांगतात. जसं झाडाच्या मुळाला पाणी घातलं की सगळं झाड टवटवीत होतं, तसं गुरुभक्ती केली की बाकी सगळं आपोआप साध्य होतं. ज्ञान मिळतं, विजय मिळतो, पूर्ण कामता येते. गुरुभक्ती म्हणजे जणू समुद्रात स्नान केलं किंवा अमृताचं सेवन केलं तसं आहे म्हणतात ते. गुरूंचं महत्त्व खूप अधोरेखित केलंय. आणि हे महत्त्वाचं आहे कारण याच गुरूंच्या प्रेरणेने, त्यांच्या आशीर्वादाने ज्ञानेश्वर गीतेसारख्या गहन ग्रंथावर भाष्य लिहायला तयार झालेत. हे ते पुन्हा पुन्हा सांगतात. गुरुमहिम्यानंतर मग येतं महाभारताचं स्तवन. ओवी 28 ते 49. त्याला तर सर्व कथांचं उगमस्थान, विवेकाचं उद्यान, नवरसांचा सागर असं काय काय म्हटलंय. हो, यामागचा उद्देश असा आहे की महाभारत हे फक्त एक युद्धकथा नाहीये, तर तो आपला संस्कृतीचा, धर्माचा, ज्ञानाचा आधारस्तंभ आहे. सर्व धर्मांचं माहेरघर, सर्व शास्त्रांचे आश्रयस्थान, यातून त्याची व्याप्ती कळते. आणि ती प्रसिद्ध उक्ती, जे महाभारतात नाही ते तिन्ही लोकांत नाही,
बरोबर. व्यासोच्छिष्टम जगत्त्रयम. गीता ही याच महासागरातलं एक अनमोल रत्न आहे हे सांगणं त्यांना महत्वाचं वाटतं. पार्श्वभूमी तयार करतात ते. आणि मग येतं भगवद्गीतेचं स्तवन, ओवी 50 ते 61. इथे गीतेला महाभारतारूपी कमळातला पराक्कण म्हटले किंवा वेदरूपी समुद्राचं मंथन करून काढलेलं लोणी. हो, ही रूपकं काय सांगतात की गीता ही महाभारताचं आणि वेदांचं सार आहे, अर्क आहे. जसं लोणी दुधात असतं पण दिसत नाही, मंथनानं वर येतं. अगदी तसंच गीता वेदांमध्ये महाभारतात गर्भित आहे, पण श्रीकृष्ण अर्जुन संवाद आणि व्यासांची प्रतिभा या मंथनातून ती स्पष्ट झाली, प्रकट झाली. आणि ती फक्त बुद्धीने समजून घ्यायची नाही तर अनुभवायची गोष्ट आहे असे वाटते त्यांच्या बोलण्यावरून. नक्कीच. म्हणूनच ते श्रोत्यांना आवाहन करतात पुढे की ही कथा नुसती ऐकू नका, तर अगदी हळूवार चित्ताने अनुभवा. जसा भुंगा कमळाला न दुखवता पराग नेतो, किंवा कमलिनी आपलं स्थान न सोडता चंद्राला आलिंगन देते, तसं शब्दांच्या पलीकडचा जो अर्थ आहे ना, त्याला भिडा. त्यासाठी गंभीर आणि स्थिर अंतःकरण हवं असं ते म्हणतात. बरोबर. म्हणजे गीतेचं खरं आकलन हे फक्त बुद्धीचं काम नाहीये. त्यासाठी हृदयाची संवेदनशीलता लागते, अनुभवाच्या पातळीवर जायची तयारी लागते. हा महत्वाचा दृष्टिकोन आहे गीतेच्या अभ्यासासाठी. यानंतरचा भाग मला खूप भावला. ज्ञानेश्वर स्वतःची विनम्रता व्यक्त करतात, ओवी 62 ते 84. हो, ते खूप लक्षवेधी आहे. ते म्हणतात की मी कोण गीतेचा अर्थ सांगणार, हा माझा अपराधच आहे एक प्रकारे. सूर्यापुढे काजव्याने चमकावं, टिटवीने चोचीने समुद्र मोजावा, तसा हा प्रयत्न आहे म्हणतात. डासाने आकाश मोठीत घ्यावं, ही केवळ औपचारिक नम्रता नाहीये बरं का. मग काय आहे? गीतेचं ज्ञान किती अथांग आहे आणि त्यापुढे आपली मर्यादा किती आहे हे ओळखणं, हेच ज्ञानाच्या मार्गावरचं पहिलं पाऊल आहे, हे ज्ञानेश्वर दाखवून देतात. आणि ज्या गीतेची थोरवी शंकरही गातात, वेदही जिच्या पुढे गोंधळतात, तिचा अर्थ मी अल्पमती कसा सांगणार असे ते विचारतात. बरोबर. पण त्याचवेळी ही विनम्रता त्यांना कुठे घेऊन जाते, तर गुरूंच्या कृपेवर पूर्णपणे विसंबायला. हो, लगेच म्हणतात, पण माझे सद्गुरू निवृत्तीनाथ, त्यांची कृपा आहे ना, त्यांच्या कृपेमुळेच हे शक्य होतंय. त्यांच्या कृपेने मुक्याला वाचा फुटते, लोखंडाचं सोनं होतं. परिसस्पर्श. हो, आपण तर त्यांच्या हातातली कळसूत्री बाहुली आहोत असं ते म्हणतात. गुरु शिष्य नात्याचा हा कळसच आहे. आणि मग गुरूंनी त्यांना प्रोत्साहन दिलं, निवृत्तीनाथांनी. हो, ओवी 83 मध्ये आहे ते. श्री गुरु निवृत्तीनाथ म्हणतात, आता हे बोलणं राहू दे, ग्रंथाकडे चित्त दे आणि लवकर सांग. आणि मग ज्ञानेश्वर म्हणतात, आता सावकाश मनाने ऐका. एकदम उत्साहाने निरूपणाला सुरुवात करतात. ही विनम्रता आणि गुरु आज्ञापालन हेच त्यांना हे महान कार्य करायला पात्र ठरवतं. आता येऊया प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर, ओवी 85 पासून पुढे. कथा सुरू होते. धृतराष्ट्र, जो पुत्रप्रेमाने व्याकुळ झालाय, तो संजयाला विचारतोय, धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावर युद्धासाठी जमलेले माझे आणि पांडूचे पुत्र काय करत आहेत? श्लोक 1. संजय उत्तर देतो की राजा दुर्योधन पांडवांची व्यूहरचना पाहून द्रोणाचार्यांकडे गेला. श्लोक 2. आणि तो द्रोणाचार्यांना म्हणतो, अहो आचार्य, तुमचाच तो बुद्धिमान शिष्य आहे ना, द्रुपदपुत्र धृष्टद्युम्न. हो, त्याने रचलेली ती पांडवांची मोठी सेना बघा. श्लोक 3. म्हणजे इथे सुरुवातीला दुर्योधनाचा आत्मविश्वास दिसतोय, पण कुठेतरी एक भीतीची किंवा काळजीची झाक पण आहेच. तो पांडव सैन्याला महाप्रलयासारखं, काळकूट विषासारखं, वडवानालासारखं भयंकर म्हणतोय. पण तरी त्याचा अहंकार पण दिसतो. सिंहाने हत्तींच्या कळापाला जसं जुमानू नये तसा तो आहे. मग तो दोन्ही बाजूंच्या योद्ध्यांची गणना सुरू करतो, ओवी 96 ते 114 मध्ये. पांडवांकडे कोण कोण आहेत तर भीम, अर्जुन यांच्यासारखे महारथी. मग युयुधान म्हणजे सात्यकी, विराट, द्रुपद, दृष्टकेतू, चेकितान, काशीराज, पुरुजित, कुंतीभोज, शैभ्य, युधामन्यू, उत्तमोजा, अभिमन्यू, दुसरा अर्जुनच जणू, आणि द्रौपदीचे 5 पुत्र, सगळे महारथी. ही झाली पांडवांची बाजू. मग तो आपल्याकडचे योद्धे सांगतो, अर्थात स्वतः द्रोणाचार्य, मग पितामह भीष्म, कर्ण, कृपाचार्य, अश्वत्थमा, विकर्ण, सोमदत्त पुत्र म्हणजे भूरिश्रवा. हो, आणि त्यांचं कौतुक पण करतोय तो. भीष्म म्हणजे जणू प्रताप सूर्य, कर्ण म्हणजे शत्रुरूपी हत्तीसाठी सिंह, कृपाचार्य तर एकटेच पुरतील म्हणतात. अश्वत्थामा असा की यम पण त्याला घाबरतो. म्हणजे तो दाखवू पाहतोय की आपली बाजू किती तगडी आहे, अजिंक्य आहे.
आणि अजून दुसरे अनेक शूरवीर आहेत जे माझ्यासाठी प्राण द्यायला तयार आहेत, शस्त्रविद्येत निपुण आहेत, असंही तो म्हणतो. यानंतर तो सैन्यांची तुलना करतो आणि भीष्मांचं महत्त्व सांगतो. ओवी 115 ते 124. हो, तो म्हणतो भीष्मांनी रक्षिलेलं आपलं सैन्य अपर्याप्त आहे, म्हणजे अमर्याद, खूप मोठं. आणि भीमानं रक्षिलेलं पांडवांचं सैन्य पर्याप्त आहे, म्हणजे मर्यादित. भीमाला तर तो बेथू म्हणजे अडदांड पण म्हणतो. ओवी 120. आणि मग आज्ञा देतो की सगळ्यांनी आपापल्या जागी राहून फक्त भीष्मांचं रक्षण करा. यातून त्याची युद्धनीती कळते. सगळा भर भीष्मांवर आहे. मग दुर्योधनाला आनंदित करण्यासाठी भीष्म मोठी सिंहगर्जना करतात आणि आपला शंख वाजवतात. ओवी 125 ते 129. श्लोक 12. युद्धाला सुरुवात होते. त्या आवाजानं त्रैलोक्य दणाणून जातं. आणि मग कौरव सेनेत नगारे, ढोल, मृदंग, रणशिंग एकदम वाजू लागतात. प्रचंड आवाज होतो. ओवी 130 ते 136. श्लोक 13. इतका भयंकर आवाज की धैर्यवान सुद्धा घाबरले. देवांना वाटलं प्रलय काळ आलाय, युद्धाचं वातावरण एकदम तापलंय. पण पांडवांचा प्रतिसाद त्याहून जबरदस्त ठरतो. ओवी 137 ते 163. हो, पांढे घोडे जोडलेल्या रथात बसलेले श्रीकृष्ण आणि अर्जुन आपले दिव्य शंख वाजवतात. अर्जुनाच्या रथाचं वर्णन पण महत्वाचं आहे. गरुडाची बरोबरी करणारे घोडे, ध्वजावर हनुमान, जे स्वतः शंकराचं स्वरूप आहेत, आणि सारथी स्वतः वैकुंठ राणा श्रीकृष्ण. म्हणजे अर्जुनाच्या बाजूचं दिव्यत्व इथेच सूचित होते. मग श्रीकृष्ण पांचन्य वाजवतात, अर्जुन देवदत्त आणि भीम पौंड्र नावाचा मोठा शंख वाजवतो. या आवाजाने कौरवांचा आवाज एकदम दबून जातो. युधिष्ठिर अनंत विजय, नकुल सुघोष आणि सहदेव मणिपुष्पक शंख वाजवतात. यम सुद्धा घाबरला म्हणतात ज्ञानेश्वर. मग बाकीचे योद्धे काशीराज, शिखंडी, दृष्टद्युम्न, विराट, सात्यकी, द्रुपद, द्रौपदीचे पुत्र अभिमन्यू सगळे आपापले शंख वाजवतात. होतात, फाटतात असं वर्णन आहे. श्लोक 19. म्हणजे हा फक्त आवाज नाहीये. नाही, हा पांडवांच्या बाजूचा आत्मविश्वास आहे, नैतिक बळ आहे, त्याचा ध्वनी आहे हा. श्रीकृष्णाने तो आवाज आवरला तरी प्रतिध्वनीने कौरव घाबरले असं ज्ञानेश्वर म्हणतात. या सगळ्या रणधुमाळीत अर्जुन श्रीकृष्णाने एक अनपेक्षित विनंती करतो. ओवी 16 ते 73. हो. कपिध्वज अर्जुन धनुष्य उचलतो आणि कृष्णाला म्हणतो, हे अच्युता, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा कर. श्लोक 20-21. मला पाहायचंय की कोण कोण आलेत युद्धाच्या इच्छेनं. ज्यांच्याशी मला लढायचंय त्यांना मला बघायचंय. दुष्टबुद्धी दुर्योधनाचं प्रिय कोण कोण करू इच्छिते ते योद्धे मी पाहतो. अजूनही त्याच्यात क्षत्रियाचा आवेश आहे. नक्कीच. त्याची ही मागणी ऐकून श्रीकृष्ण रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा करतात, भीष्म आणि द्रोणांच्या बरोबर समोर. आणि म्हणतात, हे पार्था, इथे जमलेल्या या सर्व कुरूंना पहा. श्लोक 25. ज्ञानेश्वर इथे नोंदवतात की कृष्णाला कल्पना होती की अर्जुनाच्या मनात पुढे काय गोंधळ होणार आहे. आणि मग तो क्षण येतो. ओवी 180 ते 184. अर्जुनाने दोन्ही सैन्यात पाहिलं आणि त्याला शत्रू नाही दिसले. त्याला दिसले आपलेच लोक, वडील, आजोबा, आचार्य, मामा, भाऊ, पुत्र, नातू, मित्र, सासरे, हितचिंतक, सगळे गोत्रज, आप्तेष्ठ. आणि इथेच सगळं बदलतं. ओवी 185 पासून अर्जुनाच्या मनात करुणेचा आणि विषादाचा पूर येतो. त्याची वीरवृत्ती एकदम गळून पडते, त्याचं शौर्य जातं. ज्ञानेश्वर याचं विश्लेषण खूप मार्मिकपणे करतात. काय म्हणतात ते? जसा भुंगा कठीण लाकूड पोखरको पण कोवळ्या कमळात अडकून पडतो, तसा तो महापराक्रमी अर्जुन, ज्याने शंकराला जिंकलं, निवात कवचांना मारलं, तो इथे स्नेहाचा मोहाच्या जाळ्यात अडकला. सिद्धी मिळाल्यावर तपस्वी जसा कामेने दीन होतो तशी अवस्था झाली त्याची. मग अर्जुन स्वतःच्या अवस्थेचं वर्णन करतो. माझे अवयव गळतायत, तोंड कोरडं पडतंय, शरीराला कंप सुटलाय, अंगावर रोमांच उभे राहिलेत. श्लोक 29. गांडीव धनुष्य हातातून गळून पडतंय, त्वचा जळजळतीये, मन भ्रमिष्ठासारखं झालंय, मी उभा पण राहू शकत नाहीये. श्लोक 30. आणि मग तो युद्धाच्या निरर्थकतेबद्दल बोलायला लागतो. हे केशवा, मला काही चांगलं दिसत नाहीये यात. स्वजनांना मारून काय कल्याण होणार आहे. श्लोक 31. मला विजय नको, राज्य नको, सुख नको. हे गोविंदा, काय उपयोग या राज्याचा किंवा या जगण्याचा तरी काय अर्थ. श्लोक 32. तो म्हणतो, अहो, ज्यांच्यासाठी आम्हाला हे सगळं हवंय, राज्य, भोग, सुख, तेच तर समोर उभे आहेत. बरोबर, आपलेच आचार्य, वडील, पुत्र, आजोबा, मामा, सासरे, नातू, मेहुणे, हे सगळे प्राण आणि धनाची आशा सोडून युद्धाला उभे आहेत. श्लोक 33-34. यांना कसं मारणार?
हा त्याचा प्रश्न आहे. हे मधुसूदना, जरी हे मला मारायला आले ना, तरी त्रैलोक्याच्या राज्यासाठी सुद्धा मी यांना मारणार नाही. मग या पृथ्वीसाठी तर काय मारू? श्लोक 35. असं करणं चुकीचं आहे, अनुचित आहे. असं पाप केल्यावर तुझं तोंड कसं बघू कृष्णा, असं तो म्हणतो. हा युक्तिवाद आता केवळ भावनेचा नाहीये, त्यात नैतिकतेचा विचार आलाय. हो. तो म्हणतो, यांना मारल्यानं आम्हाला पापच लागेल, जरी हे आत्ताताई असले तरी. श्लोक 36. आणि हे पाप केलं तर तुझी संगत सुटेल कृष्णा. ज्ञानेश्वर इथे काय सुंदर सांगतात, जसा जळणाऱ्या बागेतून कोकिळ निघून जातो किंवा चिखलाने भरलेलं सरोवर बघून चकोर पक्षी जातो, तसा कृष्ण पापात्म्यांपासून दूर जाईल. म्हणजे कृष्णाचा विरह त्याला पापापेक्षा जास्त भयावह वाटतोय. अगदी. म्हणून आपले बांधव असलेल्या धृतराष्ट्राच्या पुत्रांना मारणं आम्हाला योग्य नाही. हे माधवा, स्वजनांना मारून आम्ही सुखी कसे होणार? श्लोक 37. आणि मग तो तिसऱ्या पातळीवर जातो. कुलक्षयाचे परिणाम. ओवी 236 ते 264. बरोबर. तो म्हणतो, जरी हे लोभाने आंधळे झालेले कौरव कुलक्षयाचे दोष आणि मित्रद्रोहाचं पाप बघत नसले, तरी आपण तर बघतो आहोत ना, आपण शहाणे आहोत, आपल्याला दिसतंय यात काय धोका आहे, मग आपण ह्या पापापासून का मागे हटू नये? श्लोक 38-39. तो म्हणतो, कुलक्षय झाला की सनातन कुलधर्म नष्ट होतात. धर्म नष्ट झाला की उरलेल्या कुटुंबाला अधर्म ग्रासतो. श्लोक 40. लाकडाच्या घर्षणातून निघालेली आग जशी सगळ्या लाकडांना जाळते तसं. अधर्म वाढला की कुळातल्या स्त्रिया दूषित होतात. त्या दूषित झाल्या की वर्णसंकर होतो. श्लोक 41. आणि वर्णसंकर झाला की काय होतं? तर तो कुलघातकांना आणि कुळाला नरकात नेतो. पिंड आणि उदकक्रिया बंद पडतात, त्यामुळे पितरही खाली पडतात. श्लोक 42. सनातन जातीधर्म आणि कुलधर्म नष्ट होतात. श्लोक 43. ज्यांचे कुलधर्म नष्ट झालेत त्यांना अनिश्चित काळासाठी नरकात राहावं लागतं, असं आम्ही ऐकलंय, असं तो म्हणतो. श्लोक 44. म्हणजे अर्जुनाची चिंता फक्त वैयक्तिक नात्यांपुरती नाहीये, ती खूप व्यापक आहे. सामाजिक धार्मिक परिणाम त्याला दिसतायत. हो, तो केवळ मोहाने किंवा करुणेने नाही बोलत आहे, तो धर्म अधर्माच्या विचाराने पण गोंधळलाय. त्याला हे सगळं पाप वाटतंय. म्हणून तो म्हणतो, अरे रे, केवढं मोठं पाप करायला निघालो होतो आम्ही, राज्य आणि सुखाच्या लोभापायी आपल्याच लोकांना मारायला. श्लोक 45. क्षणभंगूर शरीरासाठी हे पाप कशाला करायचं, हा त्याचा सवाल आहे. आणि शेवटी तो पूर्णपणे शरणागती पत्करतो. ओवी 265 ते 273. हो, तो म्हणतो, यापेक्षा शस्त्र घेतलेले धृतराष्ट्रपुत्र मला निशस्त्र आणि प्रतिकार न करणाऱ्याला रणात मारून टाकतील तर तेच माझं अधिक कल्याण होईल. श्लोक 46. म्हणजे पापापेक्षा मरण बरं, असं त्याला वाटतंय. संजय सांगतो, रणांगणावर असं बोलून शोकाने व्याकुळ झालेला अर्जुन धनुष्यबाण टाकून रथाच्या मागच्या बाजूला जाऊन बसला. श्लोक 47. आणि ज्ञानेश्वर त्याचं वर्णन करतात जसा पदच्युत झालेला राजकुमार असतो, किंवा राहुने ग्रासलेला सूर्य, किंवा सिद्धी मिळाल्यावर कामाने दीन झालेला तपस्वी, तसा तो धनुर्धर दिसत होता. डोळ्यातून पाणी येत होतं, अश्रू अनावर झाले होते. इथे पहिला अध्याय संपतो. अर्जुनाच्या या टोकाच्या विषादावर अध्याय संपतो. एक महान योद्धा, धर्मासाठी लढायला आलेला, पण ऐनवेळी कोसळला आहे. स्वजनांचं प्रेम, पापाची भीती यामुळे तो कर्तव्य विसरला आहे. त्याची अवस्था खूप दयनीय आहे, गोंधळाची आहे. तर आजच्या या आपल्या चर्चेतून आपण पाहिलं की ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायावरील हे भाष्य आपल्याला कितीतरी गोष्टी उलगडून दाखवतं. हो, मंगलाचरणातून ज्ञानाचं एकत्व, गुरुमहिमेतून साधनेची दिशा, महाभारत आणि गीतेच्या स्तवनातून त्या ग्रंथांची महती, आणि मग अर्जुनाचा विषाद, हो, हा या अध्यायाचा केंद्रबिंदू आहे. ज्ञानेश्वरांनी त्याचं केलेलं विश्लेषण केवळ भावनिक नाहीये. नाही, ते नैतिक, धार्मिक आणि सामाजिक पातळीवरचं आहे. त्याच्या मनातलं द्वंद्व त्यांनी खूप सखोलपणे दाखवलाय. आणि हा विषाद फक्त अर्जुनाचा नाहीये, नाही का, आपल्या आयुष्यात पण असे प्रसंग येतात. नक्कीच, जिथे कर्तव्य एका बाजूला असतं आणि प्रेम, मोह, भीती दुसऱ्या बाजूला, किंवा दोन कर्तव्य एकमेकांच्या विरोधात उभी राहतात. तेव्हा काय करायचं, कशाच्या आधारावर निर्णय घ्यायचा? अर्जुनाची ही कथा आपल्याला हा प्रश्न विचारायला लावते. बरोबर. ज्ञानेश्वरांचं भाष्य आपल्याला विचार करायला लावतं की अशा संघर्षात योग्य मार्ग कोणता. आपले वेगवेगळे धर्म किंवा मूल्य जेव्हा एकमेकांना भिडतात तेव्हा निवड कशी करायची. आणि याच प्रश्नातून, अर्जुनाच्या याच गोंधळातून पुढे गीतेचं तत्वज्ञान उलगडणार आहे. अगदी. तर हाच विचार घेऊन आज आपण इथे थांबूया. जेव्हा आयुष्यात मूल्यांचा संघर्ष उभा राहतो तेव्हा आपल्या निर्णयांचा आधार काय असतो, आपण कशाला प्राधान्य देतो आणि का,
हा विचार करायला लावणारा हा पहिला अध्याय आहे. बरोबर. पुढच्या भागात बघूया यावर श्रीकृष्ण काय मार्गदर्शन करतात अर्जुनाला. नक्कीच.